वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण 2023चा जो ब आणि क चा दोन्हीचा एकत्र जो पेपर झाला होता त्या पेपरवर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि त्यातला प्रश्न क्रमांक 51 2023च्या पेपरमधला प्रश्न क्रमांक 51 आहे, महाधिवक्ता बद्दल खालील विधानं कोणते विधानं असत्य आहेत, म्हणजे चुकीचे, अयोग्य, नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आता राष्ट्रपती नाहीत करत तर कोण करतात, राज्यपाल करतात. 165 नुसार त्यांची नेमणूक होते. म्हणून असत्य विधान पहिलंच आहे. पुढे पर्याय नाहीये 1 2 3 4 म्हणून वेळ म्हणून एकच आहे, तर उत्तर एक आहे. दुसरा जो पर्याय आहे त्या पर्याय संबंधित पुन्हा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी महाधिवक्त्याची कुठली कर्तव्य आहेत. तर हे तिन्ही कर्तव्य आहेत. तसाच प्रश्न काय करतील, 2 कर्तव्य देतील आणि 1 अधिकार देतील आणि असत्य विधान ओळखा. मग तुम्हाला कर्तव्य आणि अधिकार ह्या दोन्ही गोष्टी माहित पाहिजे. मग अधिकार जे आहेत तर 3 अधिकार लक्षात ठेवायची, 177 194 कलम. आता पहिला अधिकार काय आहे की ते कुठल्याही न्यायालयात हजर राहू शकतात. 177 आणि 194 काय आहेत, विशेष अधिकार आहेत. जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्या विधिमंडळाच्या सदस्यांना जे अधिकार आहेत त्या सगळ्या विशेष अधिकाराचं आहे आणि संरक्षण पण आहे त्यांना. पण याचा अर्थ असा होत नाही की ते विधिमंडळाचे काही नाहीयेत, पदसिद्ध सदस्य नाहीयेत, तर ते पदसिद्ध सदस्य नाही. आणि 77 नुसार ते दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित राहू शकतात, हजर राहू शकतात, परंतु मतदान करू शकत नाही. हे त्यांचे अधिकार आहे. आणि कुठल्याही न्यायालयात त्यांना ऐकून घेतलं जाईल, कारण की ते कायदेशीर काय आहेत, प्रमुख आहेत. मग कायदेशीर स्वरूपामध्ये 165 नुसार महाधिवक्त्याची काय आहे, तरतूद आहे. म्हणून हे अधिकार आहेत. आता हे इथंच सेंटेन्स काय देतील, ही 2 विधानं कर्तव्याची देतील आणि 1 विधान हे कशाचं देईल, या तिन्हीपैकी 1 देतील. आणि खालीलपैकी महाधिवक्त्याच्या कर्तव्याबद्दलची विधानं आहेत ती असत्य ओळखा, असा प्रश्न पण उपस्थित होईल. मग ही 3 कर्तव्य, ही कर्तव्य कुठली आहेत की राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतील. तर देतील का, तर सल्ला देतील. कारण की कायदेशीर व्यक्ती, कायदेशीर सल्लागार, कायदेशीर प्रमुख आहे राज्याचे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्य पार पाडायची, त्यांनी कर्तव्य पार पाडायची. आणि संविधानाने किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य काय करायची, पार पाडायची. ही कर्तव्य आहेत कुणाची, महाधिवक्त्याची. 165 नुसार 165 कलमामध्ये सांगितलेलं आहे. नेमणूक जे की आहे कोण करतील, राज्यपाल करतील का, राज्यपाल करतील. आता यांच्या पदामध्ये, घटनेमध्ये पदाचा कार्यकाल दिला नाही, पगार दिलेला नाहीये, ठीक आहे. त्याची तरतूद आहे का, त्याची तरतूद आहे. म्हणून महाधिवक्त्याच्या बाबतीत आता प्रश्न असा जर आला तर ते कार्यकारी मंडळाचा सहभाग असतील का, तर कार्यकारी मंडळामध्ये सहभागी आहेत. मग कार्यकारी मंडळाचे सहभाग आहेत याचा अर्थ ते पदसिद्ध सदस्य आहेत का, असा होत नाही, ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 51 त्याचं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 52, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चूक, म्हणजे अयोग्य, ठीक आहे. उच्च न्यायालयाबाबत, हायकोर्टाबाबत, उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका संबंधित याचिका स्वीकारतात का, तर ती स्वीकारतात का, तर जनहित याचिकेचा उद्देशच आहे की न्याय प्रस्थापित करून देणं. जनहित याचिकेचा उद्देशच काय आहे की सामाजिक न्याय आणि समता काय करणं, प्रस्थापित करणं. आणि VR कृष्णा अय्यर यांनी ही जनहित याचिका मध्ये महत्वाची भूमिका त्यांची आहे का, तर त्यांची आहे. स्वतः जनहित याचिका न दाखल करता
इतर NGO पण जनहित याचिका दाखल करू शकते का अन्याय झाल्यानंतर? तर करू शकते. ते कुठे करता येऊ शकते? हायकोर्टात करता येऊ शकते, करता येऊ शकते. सुप्रीम कोर्टात करता येऊ शकते, करता येऊ शकते. म्हणून पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. दुसरं विधान आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतील. करतील का? करतील. का? कलम 216 मध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश ची नेमणूक म्हणजे त्यांची नियुक्ती कोण करतील? राष्ट्रपती. पण त्यांची संख्या ठरलेली आहे का? तर ती संख्या ठरली नाही, ती संख्या राष्ट्रपती ठरवतील. म्हणून हे विधान बरोबर आहे. अलाहाबादमध्ये 80+1 हायकोर्टाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये 74+1 आहे, 75. ती सर्वाधिक जास्त अलाहाबादची आहे. ती निश्चित नाहीये. एक मुख्य न्यायाधीश असतील आणि अनेक न्यायाधीशांनी काय बनेल? हायकोर्ट बनेल. तर ते ठरवतील, राष्ट्रपती ठरवतील का? तर ते राष्ट्रपती ठरवतील. राज्याचे राज्यपाल याचा अर्थ ते ठरवणार नाही, नियुक्ती करणार नाही. म्हणून विधान हे 3 चूक आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचं वय 60 वरून 62 केलं 15व्या घटना दुरुस्तीने. मग जे हायकोर्ट आहे आपल्याकडे ते कलम 214 ते 232 मध्ये आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बरोबर नाही म्हटल्यानंतर राज्यपाल करत नाही, कोण करतात? राष्ट्रपती करतात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 24 एप्रिल 1993 पासून 73वी घटना दुरुस्ती लागू झाली, म्हणून 24 एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. मग राष्ट्रीय जनसंपर्क दिन 21 एप्रिल, 8 सप्टेंबर आणि हा 25 जानेवारी. हा पण प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय मतदार दिन कुठला आहे? तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन आहे. राष्ट्रीय साक्षरता दिन 8 सप्टेंबर आहे आणि राष्ट्रीय जनसंपर्क दिन 21 एप्रिल आहे. पण हा 24 एप्रिल जो आहे, 24 एप्रिल का? तर त्या दिवशीपासून 73वी घटना दुरुस्ती काय झाली आहे? लागू झाली आहे. लागू झालेली आहे 1992 ला आणि लागू झाली 1993 24 एप्रिलला. ठीक आहे. म्हणून 53चं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही आहे? असाही प्रश्न. ठीक आहे. आहे म्हटल्यानंतर पर्याय अ, ब. कारण की इथे तुम्ही सहज वाचलं की नाही आहे, तेव्हा पर्याय बदलतो. पहिल्यांदा नाहीये तर आहे कुठे? बिहारमध्ये आहे 75 सदस्य, कर्नाटकमध्ये आहे 75 सदस्य, केरळमध्ये नाहीये, राजस्थानमध्ये नाहीये, एकूण 6 ठिकाणी आहे. मग UP मध्ये आहे 100 सदस्य आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे 78 सदस्य आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहे 50 सदस्य आहेत आणि तेलंगणामध्ये आहे 40 सदस्य आहेत. अशा 6 ठिकाणी काय आहे? विधान परिषद आहे. म्हणजे विधिमंडळामध्ये 2 सभागृह असलेली काय आहेत? विधिमंडळ तयार झालेलं आहे 2 सभागृहाने, असे 6 आहेत. मग विधान परिषद, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी का नसावी हे तीच विधानसभा ठरवते. 169 नुसार निर्माण करणं किंवा नष्ट करणं विशेष बहुमताने पारित केल्यानंतर, संसदेने कायदा केल्यानंतर त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करता येऊ शकते का? तर करता येऊ शकते. तामिळनाडूच्या स्वरूपामध्ये प्रोसेस झाली होती, गोष्टी झाल्या होत्या, परंतु ती सध्या अस्तित्वात नाहीये का? तर त्या अस्तित्वात नाही. म्हणून सध्या या 6च अस्तित्वात आहेत का? तर या 6च अस्तित्वात आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 55. अचूक जोड्या. अचूक म्हणजे काय? योग्य जोड्या, म्हणजे बरोबर जोडी. म्हणजे सत्य जोडी, बिनचूक.
61वी घटना दुरुस्ती. आता 61व्या घटना दुरुस्तीने काय झालं, मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती काय आहे, पंचायत राजच्या बाबतीमध्ये आहे. मग पंचायत राज त्रिस्तर आहे. 44वी घटना दुरुस्ती काय आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीशी वाद सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टात. 41व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या. म्हणून इथे आता माहित असतील तर ठीक आहे, याच्यामधल्या दोनच असतील तर 73वी घटना दुरुस्ती म्हटलं की त्रिस्तर आहे पंचायत राज म्हणजे 2. आता हे 2 पर्याय आहेत ड मध्ये. आता 44 घटना दुरुस्ती, 2 घटना दुरुस्त्या जरी माहित असतील तर काय येत आहे, उत्तर येत आहे. 44वी घटना दुरुस्ती राष्ट्रपतीच्या संबंधित, 41वी घटना दुरुस्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे का, तर उत्तर आहे. इथेच 61 लक्षात घ्यायचंय की जोड्या विचारलेत आणि इथं तरतुदी विचारलेली आहेत. नेहमी प्रश्न विचारलेले त्रिस्तर पंचायत राज, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असा असेल. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 55 2 जरी बाबी आपल्याला स्पष्ट असतील तर आपण उत्तराकडे जाऊ शकतो. ठीक आहे. अचूक आहे इथं असं जरी बघितलं, चूक आहे असं वाचलं तरी पर्याय बदलतो. प्रश्न क्रमांक 56. 55 झाल्यानंतर प्रश्न क्रमांक 56 सरपंचाचे अधिकार. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत विधान विचारात घ्या. विधान विचारात घ्या म्हणजेच काय, इथं विधान विचारात घेत असताना योग्य आहेत का अयोग्य आहेत हे खाली बघायचे, विधान बघायच्या अगोदर. आता काय आहे, अयोग्य आहे. मग अयोग्य बघत असताना इथेच विधान वाचायचंय. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे त्याचं काम आहे. कारण की ग्रामपंचायतचा तो काय असतो, अध्यक्ष असतो. लोकांमधून निवडून येतो म्हणून तो अध्यक्ष आहे आणि तो प्रथम स्वरूपामध्ये तिथे काम करतो. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचं काम पण कुणाचं आहे, सरपंचाचं आहे. आणि ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख करणं, देखरेख एवढाच एक शब्द आहे, देखरेख करणं. जर नियंत्रण करणं हा जर आला तर ते जिल्हा परिषदच्या अंतर्गत येतात. शिक्षण आणि देखरेख करण्याचं काम जिल्हा परिषदचं, आणि जिल्हा परिषदच्या मधला जो वर्ग आहे पंचायत समिती, ते पंचायत समितीचा जो गट शिक्षण अधिकारी आहे त्याचं नजीकचं नियंत्रण राहील. देखरेख म्हटलं की शाळावर देखरेख करत असताना स्थानिक स्वरूपामध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन असते. ती समिती स्थापन असताना तिच्या संबंधित ज्या गावामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर काम करण्याबाबत काम आणि देखरेखीच्या स्वरूपातलं काम ग्रामपंचायतच्या अंतर्गत समिती असते आणि त्या समितीमार्फत सरपंचच असतं का, तर ते सरपंचच असतं. म्हणून फक्त अ, ब, क आणि यापैकी नाही, म्हणून अयोग्य यापैकी नाहीये. तिन्ही कामं सरपंचाला करावी लागतात का, तर सरपंच करतात. म्हणून सरपंच ग्रामसभा आयोजित करण्याचं काम सुद्धा कुणाचं आहे, सरपंचाचं आहे. ठीक आहे. ज्या सर्वसाधारण सभा होतात, महिन्याला साधारणतः एक सर्वसाधारण सभा बोलवायची आहे, ते पण त्याचे अध्यक्ष पण कोण असतील, सरपंच असतील का, तर सरपंच असतील. अशा पद्धतीने सरपंचाला जे काय आहे तो अध्यक्ष असतात त्या ग्रामपंचायतचे. म्हणून उत्तर आहे 56-4. खालीलपैकी कोण सरकारी आयोग, याला सरकारी आयोग म्हणून पण ओळखलं जातं. SR सरकारी हे 1983 ला स्थापन झालेला आयोग होता. हा केंद्र आणि राज्यांच्या संबंधातला अभ्यास आणि त्याचा आढावा घेणं आणि त्यांना सूचित करणं त्या संबंधित स्थापन झाला होता. आणि त्याच्यामध्ये शिवरामन आणि SR सेन हे 2 सदस्य होती का, तर ही 2 सदस्य होती. रामा सुब्रमण्यम ही सदस्य नव्हती. हा जो सरकारी आयोग होता याचं कार्य काय होतं की केंद्र आणि राज्य आहे
तर केंद्र आणि राज्यांच्या संबंधाबाबत आहे, त्यांचे विविध पैलू जाणून घेणं, राज्यपालाचं पद असेल, त्याच्यानंतर वित्तीय अधिकार असतील, या सगळ्या स्वरूपामध्ये काम करायचं केंद्र आणि राज्यांच्या संबंधाबाबत. देशाची एकात्मता आणि अखंडता राखण्याच्या संबंधित पण काम केलं का, तर काम केलं. म्हणून असं कार्य SR यांनी काम केलं का, तर काम केलं. म्हणून ही सदस्य नव्हती का, तर ही सदस्य नव्हती. 1983 ला हा स्थापन झालेला काय होता, आयोग होता. प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 58. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. कोणत्या कलमात सुधारणा. निवडणूक आयोग कलम 324 भाग 10. बघा हा ट्रॅप आहे, तुम्ही इथे लगेच लिहाल, कारण की निवडणूक आयोग कलम 324 ते 329 मध्ये समाविष्ट आहे का, तर आहे. पण कितव्या भागामध्ये आहे, 15व्या भागामध्ये आहे. 15व्या भागामध्ये आहे, म्हणून जो उत्तर येतं, सुधारणा येते ती 324 मध्ये. ते निवडणूक आयोगाची कर्तव्याच्या बाबतीमध्ये पर्याय क्रमांक 2 15 भाग आणि 324 मध्ये आहे. मग 324 एक उत्तर जर विचार केला तर 324(1) मध्ये निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोगासाठी एक मुख्य न्यायाधीश असतील, मुख्य आयुक्त असतील, आणि 61व्या घटना दुरुस्तीने अन्य 2 न्यायाधीश असतील. ते रद्द केलं, परत सुरू करण्यात आलं. कितव्या भागात आहे, 15व्या भागामध्ये आहे. आता 10वा जो भाग आहे तो अनुसूचित क्षेत्र आहे. ठीक आहे, अनुसूचित क्षेत्रासाठी आहे 10वा भाग. कलम 244 ते 244 एकच कलमामध्ये आहे. आणि कलम 300 जे कारवाईच्या संदर्भात आहे, आणि व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे ते 298 आहे. व्यापार करण्याचा अधिकार, तो व्यापार करण्याचा अधिकार कलम 298 आहे, आणि कारवाई संदर्भात कलम 300 आहे. भाग 9 मध्ये काय आहे इथे बघत असताना, तर पंचायत राज आहे. 9A जे आहे ते नागरी प्रशासन आहे, आणि 9B हे 97वी घटना दुरुस्ती जी आहे सहकारी सोसायटीच्या स्वरूपामध्ये. आणि भाग 6 जो आहे, भागाच्या बाबतीत आता कधी विचारत असताना, इथेच प्रश्न विचारत असताना बघा, इथे ही भाग देतील आणि पुढे तरतुदी देतील, असाही प्रश्न होईल. चुकीचं ओळखा, याच्यामध्ये सांगता येईल. आणि मग 6 मध्ये जे आहे, भाग 6 मध्ये राज्य सरकार आहे का, तर भाग मध्ये राज्य सरकार आहे. आणि त्याच्यामध्ये किती भाग आहेत, 6 भागामध्ये 6 प्रकरणं आहेत. आणि 6वा भाग जो आहे तो 152 ते 238 मध्ये आहे, म्हणजे 237. 152 पहिलं प्रकरण, त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे. दुसरं जे प्रकरण आहे 153 ते 167 कार्यकारी यंत्रणा आहे. तिसरं आहे 168 ते 212 हे काय आहे, विधिमंडळ आहे. चौथं जे प्रकरण आहे 213 राज्यपालाला वटहुकूम काढायचा आहे. 5वं जे आहे उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये 214 ते 232. आणि 6वं जे आहे 233 ते 237 मध्ये काय आहे, दुय्यम न्यायालय. अशा पद्धतीचे 6व्या भागामध्ये राज्य सरकाराच्या बाबतीतल्या तरतुदी. इथे पुढे अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतील का, तर उपस्थित होतील. म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 59वा जो प्रश्न आहे, आता रुसो यामध्ये माहित असलेली व्यक्ती, ते फ्रेंच राज्यक्रांती आहे. थॉमस हा एक विचार केला तर ब्रिटिश आहे. फेडरिक जो आहे तो फेडरिक अर्थशास्त्रज्ञ आहे, अर्थशास्त्राच्या बाबतीतलं काम आहे त्या व्यक्तीचं. आणि रॉबर्ट जो आहे तो स्टेटच्या स्वरूपामध्ये छोट्या राज्य असावीत, स्वातंत्र्याचा आणि छोट्या राज्याचा तो पुरस्कर्ता होता. म्हणून इथे तुम्हाला एक जरी माहित असेल तरी तुम्हाला त्या बाबत काय येईल, रुसो. कुठे, ब
थॉमस हा ब्रिटिश आहे. फेडरिक, ठीक आहे, तो अर्थशास्त्राच्या बाबतीतला आहे. आणि फेडरिक काय आहे? मुक्त अर्थव्यवस्था, भांडवलशाहीचा पुरस्कर्ता आहे. आणि रॉबर्ट जे की आहे स्वातंत्र्य आणि छोट्या राज्यांच्या स्वरूपातला आहे, म्हणून तो अमेरिकन होता. अमेरिकेमध्ये अमेरिकन तत्वज्ञान, छोटं राज्य, राज्य छोटी असावीत त्याच्याबद्दलच्या छोटे छोटे, म्हणून पर्याय क्रमांक किती आहे? 2. आता इथे एकच माहित असणं, एक जरी माहित असेल तरी तुम्ही इथे पर्याय काय करू शकता, तशाच पद्धतीचा आहे. त्यांना पण माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील का? सगळे शास्त्रज्ञ किंवा जी व्यक्ती आहे, विचारवंत आहेत, त्यांचं काय मत आहे हे प्रत्येक वेळा माहीत असेल असं नाहीये, पण ही ट्रॅप करण्यासाठी आणि कठीण करण्यासाठी. मग अशा वेळेस हा जर माहीत नसेल तर सोडता पण आला पाहिजे प्रश्न, मोह आपल्याला आवरता आला पाहिजे. म्हणून पण उत्तर आहे 59चं 2. 60वा जो प्रश्न आहे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? कार्यविषयक समिती जी होती ती 20 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष ग.वा. मावळकर होते. आता त्यासाठी आता पुढे पुन्हा प्रश्न विचारू शकतात की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आता प्रसाद जे होते ते कशाचे अध्यक्ष होते? आता घटना समितीचे अध्यक्ष होते, ध्वज समितीचे अध्यक्ष होते, ध्वज समिती होती, स्टाफ कमिटी होती, स्टाफ कमिटीचे पण ते अध्यक्ष होते, ध्वज समितीचे पण अध्यक्ष होते का ते अध्यक्ष होते? B.R. आंबेडकर हे कशाचे अध्यक्ष होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आता नियम, सगळ्यात अगोदर जी समिती स्थापन झाली होती, पहिलं 9 डिसेंबर 1946 ला पहिलं अधिवेशन झालं होतं. त्या पहिल्या अधिवेशनामध्ये 10 डिसेंबरला रूल कमिटी स्थापन झाली होती, नियम समिती. त्या नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? B.R. आंबेडकर होते, सॉरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ध्वज समिती होती, त्या ध्वज समितीचे पण अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू, मग हे जे काय होते, युनियन पॉवर कमिटीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि वाटाघाटी, संस्थानाच्या वाटाघाटी आहे त्याच्या संबंधीचे पण अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू. मग हाऊस कमिटीचे अध्यक्ष कोण होते? पट्टाभी सीतारामय्या होती. अधिकार समिती आहे, अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? अल्लादी अय्यर होते. मग सरदार वल्लभभाई पटेलच्या बाबतीत पण प्रश्न आहे की मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यात्मक जी कमिटी होती, त्या अल्पसंख्यात्मक कमिटी याचे मुख्य अध्यक्ष कोण होते? तर त्याचे सरदार वल्लभभाई पटेल काय होते? अध्यक्ष होते. म्हणून या समितीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून कार्यविषयक जी समिती आहे त्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? ग.वा. मावळकर होते का? तर ते होते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर. बाकी सगळ्या समित्या तुम्हाला कुठले अध्यक्ष असतील त्याबाबत विचारले जातील का? तर विचारलं. इथं समितीच्या बाबतीमध्ये B.R. आंबेडकरांच्या मसुदा समिती आहे, तिथले सदस्य किती आहेत? 7 सदस्य होती. ती समिती कधी स्थापन झाली? 29 ऑगस्टला. खालीलपैकी कुठले सदस्य हे मसुदा समितीचे सदस्य होते, नव्हते? अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसादाबद्दल पण प्रश्न विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कायमस्वरूपी अध्यक्ष, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. म्हणून समित्याच्या संबंधित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 61, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने, सल्लागार याचे सल्लागार प्रमुख कोण होते? B.N. राव होते. आणि यांचं मुख्य काम काय होतं? या समितीचं काम काय अगोदर समजून घ्यायचं की इतर देशांच्या ज्या राज्यघटना आहेत त्या इतर देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करायचं. आणि ज्या महत्वाच्या समित्या स्थापन झालेल्या होत्या, अधिकार समिती झाली असेल, युनियन समिती स्थापन झालेली असेल, या ज्या समित्या स्थापन झाल्या होत्या त्या समित्यांचा आढावा घेण्याचं पण काम कोणाचं होतं? या सल्लागार शाखेचं काम होतं. आणि म्हणून त्याचे अध्यक्ष B.N. राव होते. त्यांनी जो आहे तो ऑक्टोबर 1947 ला त्यांनी काय केला? पहिला मसुदा काय केला? तयार केला. मग आता इथे मसुद्याबद्दल प्रश्न विचारला तर मसुद्याचा कालावधी 114 दिवस मसुद्यावर काम झालं. मसुदा समितीने काम केलं. मसुदा समितीचे अध्यक्ष ऑलरेडी मी सांगितलं B.R. आंबेडकर होते.
आणि मसुद्याचं जे वाचन आहे ते वाचन, मग वाचनावर प्रश्न येऊ शकतो. 3 वेळा वाचन झालं. 9 नोव्हेंबरला झालं, 15 नोव्हेंबर 1948, ठीक आहे, ते 17 ऑक्टोबर पर्यंत. पुन्हा 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. हे 3 वेळा वाचन झालं आणि त्याच्यावर 114 दिवस काय झाली, चर्चा झाली का, तर चर्चा झाली. 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला, 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला मसुद्यावर, वाचनावर, अशा पद्धतीचे सेंटेन्स देऊन विचारले असं 3 वेळा. ऑक्टोबर 1947ला काय करण्यात आलं, त्याचा पहिला मसुदा झाला. पहिलं वाचन 9 नोव्हेंबरला झालं, नंतर 15 नोव्हेंबरला ऑक्टोबर 49 पर्यंत, आणि तिसरं वाचन आणि 26 नोव्हेंबर 1949ला काय करण्यात आलं, स्वीकारण्यात आलं का, तर स्वीकारण्यात आलं. म्हणून 61 उत्तर किती आहे, 4 आहे. नंतरचा जो प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कलमाचा क्रमांक सांगा. ठीक आहे. आता क्रमांक सांगत असताना तुम्हाला मार्गदर्शक तत्वे किती मध्ये आहेत, भाग 4 मध्ये आहेत. कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. 36 मध्ये स्टेट आहे, स्टेटची व्याख्या. 37 मध्ये सांगितलं की ते न्यायप्रविष्ट नाहीयेत, परंतु सरकारला ते मार्गदर्शक आहेत. आणि 38 पासून काय होतात, त्याची कलम सुरू होतात. 38 नुसार काय करावं, राज्य जे आहे त्या राज्याने लोकांच्या कल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करावी, 38 सांगतं. 39 काय सांगतं, राज्याने काय करावं, त्याच्यामध्ये ABCDEF अशा पद्धतीने सांगितलंय. जसं की तिथे सांगत असताना काय, उपजीविकेचे साधनं उपलब्ध करून द्यावीत, समान कामासाठी समान वेतन द्यावं, अशा पद्धतीचं आहे. 40 नुसार काय, ग्रामपंचायत आहे. काय, 40 नुसार ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे. 41 नुसार काम आणि शिक्षण जे आहे त्या शिक्षणा विशिष्ट सार्वजनिक सहाय्याबद्दल तरतूद आहे. 42 जे सांगतं की 42 मध्ये कामासाठी डिलिव्हरीच्या स्वरूपामध्ये आहे, डिलिव्हरीमध्ये सहाय्य मिळावं. 43 मध्ये वाजवी वेतन आहे आणि 44 मध्ये समान कायदा आहे, सर्व नागरिकांसाठी आहे. म्हणून कलम 44 सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा आहे 44. 45 काय आहे, 6 वर्षाखालील संगोपन आहे, संगोपन राज्य सरकार करेल. हे 47 आहे, अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांसाठी आर्थिक हिताचं संरक्षण. 47 44 सॉरी हे 46 आहे, हे 47 आहे, जनतेने राहणे म्हणजे जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. आणि 48 कृषी संवर्धन आहे. 48A जे ऍड झालेलं आहे ते म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा आहे. 49 नुसार 50 आणि 51, मग 51 काय, आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण त्याच्याबाबत. 50 जे आहे ते न्याय व्यवस्था ही काय आहे, कार्यकारी मंडळापासून वेगळी आहे. आणि 49 जी स्मारक आहेत त्यांचं जतन करायचं आहे, त्याच्या संबंधित आहे. अशी 36 ते 51 मधली मार्गदर्शक तत्व आहेत. आणि ही मार्गदर्शक तत्वांचा क्रम विचारलाय. मग क्रम विचारत असताना आपल्याला जर माहित असतील तर आपल्याला लक्षात येईल. म्हणून 44 आहे, 45 इथे नाहीये, हे 46 आहे, हे 47 आहे आणि हे 48A आहे, नंतर ऍड झाले. म्हणून जो क्रम आहे ड क ब आणि अ, मग इथे सगळे तुम्हाला आर्टिकल मार्गदर्शक तत्व माहित पाहिजे. मार्गदर्शक तत्व तर मार्गदर्शक तत्वाची पूर्तता इथे होते, माहित असतं. इथे जशी प्रश्न विचारलीत, आता एक प्रश्न फक्त आर्टिकल 39 ऍड करून घेतलं जाईल. 39 मध्ये ABCD
काय आहे बरोबर, त्यातमध्ये दुसरं एक आर्टिकल हे करायचं आहे. 45 बद्दल पण स्पेशल विचारलं जाईल, त्याच्यात झालेल्या दुरुस्तीबद्दल, शब्दरचनेमध्ये झालेला जो बदल आहे त्याच्याबद्दल पण प्रश्न आहे. मग 4थ्या भागाच्या बाहेर भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्व आहे. मग ही मार्गदर्शक तत्व काय आहे? भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक खालीलपैकी कुठले आहेत? अशा पद्धतीचा पण प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, ते भाषेच्या स्वरूपामध्ये. भाग 4च्या बाहेर काय? मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावं, त्या राज्य कुणाचं करतं, जे की कुणी तत्व डोळ्यासमोर ठेवायचंय? राज्याने. मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे. 4च्या बाहेरचं मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीने 62व्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 3 आहे. 63वा हा सरळ सरळ प्रश्न आहे. माहित असेल तर लगेच, कारण की सगळ्या 1918 आहे. चेंस्फोर्ड कायदा 1919चा नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला? तो जुलै 48ला करण्यात आला, कारण की इथे काही असं माहीतच पाहिजे. 18. ठीक आहे, मुख्य विचार जर केला, ऑक्टोबर 1918, जुलै 1918, जून 1918 आणि ऑगस्ट 1918 अशा पद्धतीने पर्याय आहे का? तर पर्याय आहे, आणि त्याचं उत्तर जे आहे ते जुलै 1918 आहे. 64वा जो प्रश्न आहे तो 64वा प्रश्न. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? अयोग्यरित्या म्हणजे काय आहे? चुकीची आहे, असत्य आहे. मग हे फंडामेंटल राईट्सवरचा प्रश्न. भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 भेदभाव आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता आहे. ठीक आहे, संमेलनाचा हक्क कलम 19 नुसार आहे. जीवित संरक्षणाचा हक्क कलम 21 आहे. मग 20 काय आहे? जोपर्यंत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागत नाही, आणीबाणी असो किंवा नसो. आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 आहे. 5 प्रकारचे प्रादिलेख काढले जाऊ शकतात. बघा, कोणती जोडी अयोग्य आहे? मग अयोग्य काय आहे? फक्त क. मग जी हक्क आहेत, तुम्हाला पूर्ण हक्क माहित असणं आवश्यक आहे. 14 ते 18 कलम 14 कायद्यापुढे समानता, 15 भेदभाव अभाव, 16 समान संधी, 17 अस्पृश्यता, 18 पदव्या देण्यास बंदी. 19 ते 22 मध्ये मग इथला प्रश्न आहे. 19 काय आहे? स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य? तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य असताना स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19(1) मधील ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी. मग ए काय सांगतं? अभिव्यक्त व्हायचंय तुम्हाला. मग बी काय? एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करू शकता तुम्ही, संचार करण्याचं स्वातंत्र्य, वास्तव करण्याचं स्वातंत्र्य, संपत्तीचं स्वातंत्र्य आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य. अशी 7 स्वातंत्र्य होती. त्यातलं जे आहे 19F हे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार रद्द झालं. मग एकत्र येणं म्हणजे संमेलन, म्हणजेच हा शब्द आहे. हे 19 काय आहे? 19(1) मधलं बी आहे. ठीक आहे, 19(1) आहे. 19(1) मधलं 2 नाहीये, लक्षात राहू द्या. 19 असं यालाच क्रमांक 19(1), 2, 3, 4, 5, 6, 7 असं नाहीये. 19(2) हे निर्बंध आहे. जर तुम्ही भाषण करत असाल तर त्यामुळे काय? देशाच्या सार्वभौमत्वाला, देशाच्या सुरक्षतेला जर परिणाम होत असेल तर त्याच्यावर निर्बंध करता येऊ शकतं.
हे 19-2 आहे. लक्षात आलं? म्हणून अयोग्य जोडी. फंडामेंटल राईट्सवर प्रश्न आहे का? तर प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 65 व्हा, त्यातला जो शेवटचा आहे की समवर्ती सूची मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? आता जकात जो आहे, करारनामे, जंगल, दिवाळखोरी आणि नादारी. आता इथे अडचण नसायला पाहिजे, कारण की जकात हा जो आहे, तर जकात हा मनपाचं पूर्वीचा काय होता, उत्पन्नाचं साधन होतं. पण 2017 पासून जीएसटी लागू झाल्यानंतर ते रद्द झालं. मग आता करारनाम हा 7वा विषय आहे समवर्ती सूचीमध्ये. जंगल हा 17A विषय आहे आणि दिवाळखोरीच्या बाबतीतला हा 9 विषय आहे. म्हणजे समवर्ती सूचीमध्ये वीज येईल का? वीज येईल. अलीकडे आपल्याकडे सगळ्यात चर्चा असलेला विषय अन्न भेसळ, शिक्षण, ही जी विषय असतील ही काय आहे? आरोग्याच्या संबंधितली. ही वीज असेल, भेसळ असेल, एज्युकेशन असेल, ही विषय कशात आहेत? समवर्ती सूचीत आहेत का? तर ही समवर्ती सूचीमध्ये आहे. जकात हा विषय नाहीये. मनपामध्ये उत्पन्न होतं. 2017ला जीएसटी लागू झाल्यापासून जकात रद्द झाली. जकात काय होती? जी महानगरपालिका होती, त्या महानगरपालिका किंवा नगर जी शहरं आहेत त्या शहराच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या खरेदी विक्री, त्याच्या विक्रीवर आणि एंट्रीवर टॅक्स लावण्याबाबतची तरतूद काय होती? जकातमध्ये होती. ती रद्द झाली. करारनामा हा पण कशाचा आहे? समवर्ती सूचीचा विषय आहे. कारण की समवर्ती सूची मध्ये पूर्वी 47 विषय होते, आता 52 विषय आहे. पण विषयांचा एकूण जो क्रमांक आहे तो 47च आहे. ठीक आहे. म्हणून समवर्ती सूची आणि हे केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची हे 7व्या परिशिष्टामध्ये उल्लेख आहे. आणि 7व्या परिशिष्टामध्ये समवर्ती सूची 47 विषयाचा शेवटचा क्रमांक, सध्या विषय आहेत 52 आणि या 52 विषयांमध्ये जे की आहे दिवाळखोर आणि नादारी हा 9व्या क्रमांकाचा आहे. जंगल 17A आहे आणि करारनामे 7वा आहे आणि जकात यातला विषय नाहीये. म्हणून 65 उत्तर 3 आहे. अशा पद्धतीने जी ही 15 प्रश्न आहेत, या 15 प्रश्न कुठे कुठे तुम्हाला ट्रॅप आहे, जसं की 324-10 तुम्ही सरळ वाचून आता नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तुम्हाला की पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास जो आहे, इथे प्रश्न फक्त वेळेचं नियोजन आहे. वेळ व्यवस्थितरित्या तुम्ही सराव करायचा आहे. हे पेपर प्रश्न सोडत असताना 4 ते 5 मिनिटामध्ये तुमचा 5 मिनिटामध्ये हे प्रश्न वाचून झाले पाहिजे तुमची. हे तुम्ही PIQ सोडत असताना वॉच मध्ये तुम्ही काय करा, त्याचं निरीक्षण करा आणि 1 मिनिटामध्ये ते गोल करता आले पाहिजे. 6 मिनिट लागले पाहिजे. PIQ तुमच्या समोर ठेवलं तुम्ही आयोगाचा पेपर, की वाचायला किती वेळ लागतो आपल्याला आणि गोल किती वेळ लागतो, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. जर 10 मिनिटं लागत असतील तर तुमचे अभ्यास करण्यामध्ये, प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्हाला पुढे म्हणजे पुढच्या प्रश्नांना अडचण येणार आहे का? तर अडचण येणार आहे. तुमचा पेपर पूर्ण होणार नाही. तुम्हाला पुढे येणारी 75-80च्या पुढे येणारी सोपे प्रश्न असतील ते येणार नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. गट क, गट ब मध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रूपात लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.